मित्रांनो नमस्कार. कालच त्या ठिकाणी इस्लामपूर वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या इस्लामपूर या शहराचं नामकरण त्या ठिकाणी ईश्वरपूर झालेलं आहे आणि कालपासून इस्लामपूर आणि वाळवा तालुक्यात किंवा सांगली जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीच्या चर्चा किंवा इस्लामपूर शहरातल्या नागरिकांनी किंवा राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी साखर पेढे वाटून आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं असा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्याला भुजबळांनी अनुमोदन देऊन तो प्रस्ताव ठराव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि असं सगळं वातावरण असताना नेमका प्रश्न असा उपस्थित होतो की इस्लामपूरचं ईश्वरपूरच का. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा इस्लामपूर शहरामध्ये 1986 साली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की आजपासून या शहराचं नाव इस्लामपूर नसून ईश्वरपूर आहे. तिथून ह्या नामकरणाला किंवा या मागणीला सुरुवात झालेली आहे. आणि आज या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगली जिल्ह्यातले वाळवा तालुक्यातले एक ज्येष्ठ साहित्यिक आणि तत्कालीन त्या ठिकाणी वाळवा तालुक्याचे असणारे शिवसेनेचे अध्यक्ष आणि त्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा उपप्रमुख झाले. त्यावेळेस ज्यांनी बाळासाहेबांची सभा इस्लामपूरमध्ये आणली ते आदरणीय दिबा पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे EV9मध्ये. तुमचं खरं तर अभिनंदन करावं लागेल कारण हा जो काही नामकरण झालेला आहे कुठंतरी त्याला सुरुवात व्हावी लागते आणि ती सुरुवात तुम्ही केली कारण बाळासाहेबांची सभा इकडं आणणं त्यावेळी असं मुश्किलीचं होतं. नेमकी सभा झाली होती आणि कसं स्वरूप होतं सभेचं? सभा घेण्याचा एक हट्ट होता माझा त्या काळात. तो असा होता की आदल्या दिवशी बाळासाहेबांची सभा सांगलीत झाली होती. मोठी सभा झाली ती माझ्या हिशोबानं ती शिवाजी स्टेडियमवर झाली असावी. तिथं जाऊन मी आदल्या दिवशी बाळासाहेबांना सकाळी भेटलो होतो. बाळासाहेबांची माझे संबंध अतिशय चांगल्या पद्धतीचे होते कारण माझं वादळ हे पुस्तक पहिल्यांदा बाळासाहेबांच्या हस्ते सावरकर भवन दादरला प्रकाशित झालं होतं साहेबांच्या हस्ते. त्यामुळं साहेब मला नेहमी एक लेखक म्हणून रिस्पेक्ट द्यायची. मला लेखक पाटील म्हणून मला बोलवायचे नेहमी. आणि त्या दिवशी साहेबांचा दौरा दुसऱ्या दिवशी बाय कार जाणार होते साहेब मुंबईला. हेलिकॉप्टर वगैरे साहेब असे वापरतच नव्हते 86 साली. आणि साहेब इकडून कुठेतरी सातारला एक कार्यक्रम होता आणि त्यामुळं त्यांचे बाय कार असाच दौरा होता. मग मला ते समजलं होतं की दौरा साहेब आपल्या या ईश्वरपूर शहरावरून जाणार आहेत. मग मी साहेबांना म्हटले की साहेब तुम्ही जातायच तर आम्हाला एक सभा द्या ईश्वरपूर शहरामध्ये, तालुक्याचं ठिकाण आहे ते. आणि त्यामुळं म्हणजे मी त्या आधीपासून मला माझ्या हिशोबाने हिंदू महासभेतल्या पंथा सबरीनांच्या बरोबर काम केलं होतं. विक्रम सावरकरांच्याशी माझे संबंध चांगले आले होते. तेव्हा थोडासा मी हिंदुत्ववादी विचारात होतो. आणि मग माझं एक मत की साहेबांची सभा व्हावी कारण साहेबांची सभा मिळणं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी मुश्किल होतं. म्हणजे मिळेल किंवा नाही मिळेल असं. साहेब म्हणले अरे माझी सभा म्हणजे काय, परड्यातली भाजी वाटली काय तुला. म्हटले अरे तू कशी काय सभा आज मग उद्या मी जाणार तू आज सभा मागतोस म्हटले. तर म्हटले साहेब मी घेतो बघ म्हटले परीक्षेत पास होशील म्हटलं 100% होईल. तोपर्यंत तिथल्या स्थानिक काही मंडळींनी आमच्या जिल्हा नेत्यांनी म्हटले काय कशाला दिबा कशाला तुला सभा पाहिजे काय पाहिजे. आता झाली की सभा आपल्या जिल्ह्यात. नाही म्हटलं माझ्या शहरात तिथं जाता जाता तालुक्यात सभा पाहिजे साहेबांनी. तर साहेब मला म्हटले एकदम फटकीन की तुला दिली सभा जा म्हटली. उद्या मी 11 दरम्यान म्हटले व्यासपीठावर चढीन 11:35 मी व्यासपीठ सोडणार म्हटले. तुला फक्त 35 मिनटं सभा दिली म्हटली. साहेब तसे टायमिंगला फार करेक्ट होते. मग मी आलो इकडं आणि एक सांगावं लागेल मला आवर्जून एक आठवण की माझी नानासाहेब माडकाची त्या काळी एक मैत्री नुकती 2 वर्षापूर्वी मैत्री झाली 84 पासून. आणि मग नानासाहेब माझ्याकडे येणं जाणं असायचं माझं. आणि मी सरळ तिकडून जे आलो ते पंपावर गेलो नानांच्या की साहेबांनी सभा दिलेली आहे आणि मला थोडीशी तुमची मदत लागते. अरे तू का काळजी करतोय म्हटले. तिथनं नानांनी यंत्रणा सगळी आलेली. मला वाटतं तांबोळेंचं त्या काळात ते मंडप वगैरे सगळं डेकोरेशन असायचं. तांबोळीला फोन करून बोलवून घेतला. त्याने लगेच गाडी जोडून रिक्षा जोडून मला म्हणते जा तू काय काळजी करून जा. मी सभेला उद्या त्या याला मग चौकात एका दुकानात बसतो म्हणली बाजूला.
बर. म्हणजे नाना तसा दिलदार माणूस, उदार माणूस. आणि नानाने मदत केली, पण मी काय पैसे घातले असे. त्या काळात इथं आमच्या शहरातल्या ईश्वरपूर शहरात काही टीम काम करत होती. मग माणिक पाटील होते, भोला पवार होते, अशी टीम होती आमची. चंद्रकांत खार्डे होते. मग त्या मंडळी थोडंसं आर्थिक सहाय्य करून साहेबांनी सभा घेणं सोपं नव्हतं. त्याला फार मोठा असा पुढं डी मारावा लागतो. ते सगळं केलं आम्ही. पोलीसला कळवलं की साहेबांनी सभा, पोलीस बंदोबस्त लागला लगेच. कारण साहेबांचं व्यक्तिमत्व वादळी स्वरूपाचं होतं महाराष्ट्रात त्या काळात. आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्त लगेच लागला. आणि साहेब बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी सभेची जय्यत तयारी झाली. रात्रभर शहरातनं रिक्षा फिरवली. प्रचंड संख्येनं माणसं आली की ती माणसं यल्लामा चौकात सभा होती. तर इकडं मला वाटतं मोहन टाकीपर्यंत माणसं अशी होती. तिकडं मार्केट यार्डापर्यंत माणसं. आणि समोर शिवाजी प्रेस त्याच्या बी पाठीमागंपर्यंत माणसं म्हणजे उभा राहिली होती, बसली होती. गर्दी बरीच होती. फार गर्दी झाली होती साहेबांच्या सभेला. आणि साहेब बरोबर दिलेल्या टायमात माझ्या हिशोबानं आले व्यासपीठावर. मला म्हणले फापट बसार मारू नकोस, म्हटले तू फक्त प्रास्ताविक स्वागत कर, प्रास्ताविक कर, दत्ताई साळवी बोलतील आणि मी बोलेन म्हटले. दत्ताई साळवी म्हणजे कामगार नेते त्या काळातले आमचे शिवसेनेचे कामगार सेनेचे प्रमुख होते. फार मोठा माणूस नेता. ते दत्ताई साळवी होते बरोबर. आप्पासाहेब काटकर होते, रावसाहेब घेवारे होते, गजानन आडके होते. हे सगळी मंडळी चांगली होती बरोबर साहेबांच्या. आणि त्या पद्धतीनं मी त्या सभेचं प्रास्ताविक केलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की साहेबांचं अनेकदा मला सानिध्य लाभले. नाही, मला एक प्रश्न विचारावा वाटतोय की बाळासाहेब ठाकरे हे म्हणजे तुफान होतं त्यावेळेस, वादळच होतं. आणि शिवसेना सुद्धा अतिशय मराठी माणसांसाठी लढणारी संघटना ही इमेज. मात्र तुम्ही स्वतः साहेबांना म्हणलं की मला सभा पाहिजे म्हटलं. मग तुमचं त्यांनी कसं काय ऐकलं? म्हणजे एवढी कनेक्टिव्हिटी तुमच्यामध्ये? कनेक्टिव्हिटी माझ्या वादळ कादंबरीनं मला हा आशीर्वाद दिला असं मला वाटते. कारण साहेबांनी माझ्या कादंबरीचं ज्यावेळी प्रकाशन केलं त्यावेळी साहेबांच्या मनात एक रिस्पेक्ट तयार झाला. आणि माझ्या हिशोबानं त्या काळात शिवसेनेत काम करणारी मंडळी अगदी 5-10% माझ्यासारखी होती की जे कुठंतरी शिक्षण क्षेत्रात काम करतात, पुस्तकं लिहितात, विचारवंत मंडळी, शिकलेली मंडळी. म्हणजे शिवसेनेत आता म्हणजे माझा अनुभव सांगू नये, परंतु 80%पेक्षा जास्त टक्के अशी म्हणजे गुन्हेगारी स्वरूपात काम करणारी मंडळी, खेड्यापाड्यातून हाणामाऱ्या करणारी. म्हणजे मला रोजच पोलीस स्टेशनला काम असायचं की ह्याची तक्रार आहे, त्याची तक्रार आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे आता एक तर असा म्हणजे एका कार्यकर्त्याचा मर्डर झाला होता की अशाच यातनं गुन्हेगारीतनं. म्हणजे मी पुन्हा आम्ही भाषणं करायचं ना प्रखर, कोणाला सुट्टी देऊ नका, अन्याय झाला ते तिथं प्रहार करा. आमचे नेते मंडळी भाषणं करून जायची जिल्ह्याची. मग पोरं का मारामारी करायची, गावात काय करायची, कुणाला बी हाणायची. म्हणजे अशा पद्धतीचा तो काळ होता त्या काळातला. आणि त्यामुळं साहेबांची सभा मला मिळाली म्हणजे साहेबांचं माझ्याबद्दल गुडविल तयार झालं की एक चांगला पोरगा, डबल MA असलेलं पोरगं आपल्याबरोबर काम करतं आहे आणि लेखक आहे. आणि त्या भावनेनं साहेबांनी मला तिथल्या सगळ्या लॉबीचा जवळजवळ विरोध असताना सुद्धा साहेबांनी माझी सभा मला दिली, नाकारली नाही. म्हणजे तुमच्या आणि त्यानंतर कधीही सभा अशा तालुक्या ठिकाणी साहेबांची आलेच नाहीत कधी. बरं. म्हणजे तुमच्या वादळी खऱ्या अर्थानं वादळाला इस्लामपुरात आणला. होय. आणि मी माझ्या गाडीवर सुद्धा माझ्या हिशोबानं स्कूटर एक होतं माझ्याकडं, त्या स्टिपनीवर मी कव्हरवर वादळ नाव लिहून मी बरीच वर्ष फिरत होतो तालुक्यात. वादळ. आणि लोकांना काय माझी कादंबरी माहीत नव्हती, त्यांना वाटायचं हे शिवसेनेचंच वादळ, दिबा म्हणजे वादळ. आणि सदाभाऊ खोत माझ्या म्हणजे बरोबर काम करत होते कार्यकर्ता म्हणून. त्यावेळी मला वाटतं विभाग प्रमुख होते सदाभाऊ खोत. आणि सदाभाऊंना घेऊन मी अगदी हा मुलूक पालता गाठला त्या काळात. म्हणजे माझ्या स्कूटरवर असायची भाऊ काय. खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे यल्लामा चौकात आले होते, सभा झाली होती. मात्र इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं हे नेमकं काय बोलले होते त्यावेळी? कारण तुम्ही साहेबांनी भाषणाला सुरुवात करताना तुम्हीच त्या स्टेजवरती होतो आणि मी उल्लेख केला माझ्या प्रस्तावनातच. प्रस्तावित करताना मी ईश्वरपूर असाच उल्लेख केला. म्हणजे कारण पंत काकांच्या बरोबर काम केल्यामुळं माझ्या ते तोंडात ईश्वरपूर हा शब्द बरेच वर्ष बसलेला होता. आणि साहेब हिंदुत्ववादी आहेत,
मराठा प्रेमी आहेत म्हटल्यावर मी ईश्वरपूर अशीच सुरुवात केली होती. ईश्वरपूरच्या म्हणजे नागरिकांना वगैरे असं प्रास्ताविक करताना. आणि तोच धागा पकडून साहेब भाषण सुरू करताना माझ्या तमाम ईश्वरपूरच्या हिंदू बंधू आणि भगिनींनो असा साहेबांनी असा हात पसरून ते स्टाईलच होती, स्टाईल होती साहेबांची, अशी ती शाल टाकून आणि अशी सुरुवात केली. आणि परत साहेबांनी भाषणाच्या ओघात म्हणजे सगळ्या राजकीय विषयांचा ओहापोह करीत करीत साहेब मध्यावर सभा आल्यानंतर म्हटले की यापुढे या शहराचं नाव ईश्वरपूर हेच राहील आणि मी आज या शहराचं नामकरण करून या ठिकाणावरून जातोय. यापुढे या गावातल्या या शहरातल्या नागरिकांनी सगळीकडे ईश्वरपूर हेच नाव वापरावं. आणि त्यानंतर आम्ही आमच्या लेटर पॅडवर ईश्वरपूर वापरायला लागलो. म्हणजे अशी साहेबांनी घोषणा करताना सुद्धा या व्हावं म्हणून नाही केली, मी केलेलं आहे. बरं, मी नाम करून जातोय ईश्वरपूर हेच. म्हणजे खऱ्या अर्थानं तेव्हा ठिणगी पडली, ठिणगी पडली त्यावेळेला शहरात. म्हणजे पण खरं सांगू काय, या शहराला तसं काय जातीयवादी वळण नाही आहे. नाही मला माझ्या अनुभवाप्रमाणे. त्याच्या अगोदर एक प्रश्न मला विचारायचा की आणखी म्हणजे तुम्ही त्या स्वतः स्टेजवरती होता, त्यांच्यासोबत होता, आणखी साहेब नेमकं काय बोलले होते या शहराबद्दल? तुम्हाला काय त्यांचे बोल आठवतात? शहराबद्दल नाही बोलले होते. मी जे प्रास्ताविक मांडलं की क्रांतिकारकांची भूमी आहे, नाना पाटलांची भूमी आहे, पट्टे बापूरावांची म्हणजे ही भूमी आहे, शाहीर पट्टे बापूराव, असा मी अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केला होता माझ्या भाषणात. आणि त्या अनुषंगानं साहेबांनी बऱ्याच गोष्टी मांडल्या होत्या की प्रबोधनाची चळवळ त्यांच्या प्रबोधनकार ठाकरेंनी कशी चालवली, त्यावेळी ही माणसं प्रबोधनकारांच्या सानिध्यात कशी आली, असा पण उल्लेख केला होता. आणि त्या काळात जे थोडंसं वाद तयार झाला होता मराठी माणूस वर्सेस बाहेरच्या राज्यातली माणसं मुंबईत, आणि सातत्यानं अशी आंदोलनं असायची त्या काळात. म्हणजे हिंदुत्वाचा विचार हा बऱ्याच उशिरा आला, परंतु साहेबांच्या डोक्यात असायचंच ते. याच्यापूर्वी सुद्धा हेडगेवारांनी काहीतरी 1938ला त्या ठिकाणी ते ऐकून आम्ही होतं की हेडगेवार येऊन गेले होते, त्यांनी सुद्धा असा विचार मांडला होता. आणि पंत सबनीस हा काय ईश्वरपूर नावानंच उल्लेख करत होते. म्हणजे मला माझ्या हिशोबाने मी 72च्या दरम्यान 72 किंवा अशा दरम्यान एक 5 वर्ष पंत सबनीसांच्या बरोबर काम केलं. विक्रम सावरकरांसारखा माणूस माझ्या घरी येऊन जेवून गेला 2 वेळा. विक्रम सावरकरांची सभा त्या काळात लावणं म्हणजे पोलिसांची इतकी बंधनं असायची की विक्रम सावरकर फार झाल हिंदुत्ववादी बोलायचे, दंगली व्हायच्या. आणि अशा काळात मी कामेरीच्या ठिकाणी विक्रम सावरकरांची सभा घेतली आणि मग मध्येच लाईट घालवली पोलिसांनी. गावातली आमच्या स्टेजवर लाईट ऑफ केली. ऐन वेळा आम्ही बत्ती लावून सभा घेतली. ती बत्ती म्हणजे मला सुद्धा नोटीस असतं पॉलिटिशियनचं. बरं, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इस्लामपूर आणि ईश्वरपूर. आता जेव्हा ह्यापूर्वीचं नाव इस्लामपूर असं आपण गृहीत धरूयात, मात्र त्या संदर्भात आपल्याला काय अधिकची माहिती आहे का? इस्लामपूर हे नाव नेमकं कसं पडलं? इस्लामपूर हे नाव खरं तर पूर्वी या शहराचं काहीतरी वेगळं नाव होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड असेल किंवा त्याच्या आधीचा शहाजीराजांचा कालखंड असेल, त्यावेळी या सगळ्या मुलकावरती आदिलशाची सत्ता होती. शिवाजी महाराजांची सत्ता कधी आली की पन्हाळ्याच्या माझ्या हिशोबानं प्रतापगडचं युद्ध जे झालं अफजल खान आणि शिवाजी महाराज, आणि अफजल खानाच्या वधानंतर मराठ्यांच्या फौजा ज्या अशा घुसल्या त्या असा सगळा प्रदेश घेत गेल्या. मग त्या इतिहासात माझ्या हिशोबानं त्या काळात कामेरीचा सुद्धा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांची इथं पदस्पर्श झाला, महाराज थांबले होते. वाळव्याचा उल्लेख आहे. म्हणजे अशा सगळा मुलूक घेत पन्हाळ्यापर्यंत महाराज गेले त्या काळी. आणि त्यानंतर थोडंसं ही आपल्या ताब्यात आलं मराठ्यांचं मुलूक. त्याआधी आदिलशाहीचा पगडा होता. आदिलशाहने येतात दादासाहेब मंत्री आदिलशाहीचे हस्तक त्या काळातले, म्हणजे हस्तक असं म्हणू नये शब्द मी, पण कारभारी म्हणा थोडक्यात. आणि त्यामुळं त्यांच्या वाड्यापुढे जी मशीद आहे तलावात बांधलेली, ते त्या काळात येणाऱ्या सरदारांच्या किंवा आदिलशाहीची जी मंडळी वरिष्ठ असायची त्यांच्या नमाईसाठी आहे. तर अशा पद्धतीचं हे शहरावर मुस्लिम सत्ताधीशांचा पगडा होता आणि त्या काळात हे नाव इस्लामपूर झालेलं आहे. म्हणजे त्या काळी इस्लामपूर असं नाव? हां, इस्लामपूर नाव त्या काळी झालेलं आहे. आणि छत्रपतींचा जरी अंमल ती शहरावर नंतर निर्माण झाला,
ते शिवाजी महाराजांनी कधी हे शहराचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आणि केला नव्हता असं माझ्या इतिहास वाचण्यावरून मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज फारशी जातीवादी नव्हती. त्यामुळे त्यांनी कधी असा नावं बदलायचा प्रयत्न केला असता त्या काळात तर महाराजांनी अनेक नावं त्या काळात बदलली असती. संभाजी महाराजांच्या काळात बदलली असती, पेशव्यांच्या काळात बदलली असती. पण हे इतकं तेढ त्या काळात आज नसावं, कारण महाराजांच्या फौजेतसुद्धा अनेक मुस्लिम सरदार वगैरे असायचे ना. पण तुम्ही आता मगाशी आपण चर्चा करत होतो आणि तुम्ही म्हणालात की आता जे इस्लामपूरचं ईश्वरपूर झालेलं आहे, मात्र ते अजून त्याला पूर्णपणे केंद्राची मान्यता मिळालेली नाही आहे. म्हणजे काय नेमकं? नाही, त्याचं कसं असतंय, एक प्रोटोकॉल आहे. आता बिल हाऊसमध्ये पास झालं, विधानसभेत पास झालं कालचं बिल. हां, महाराष्ट्र राज्य असेंब्लीमध्ये हे बिल पास झालं. बिल पास कोणी केलं? पास करण्यासाठी का सदाभाव कारणीभूत ठरलं नसतं, भाऊंना नसतं. भाऊंनी मांडलं बिल, त्याला लगेच अनुमोदन वगैरे दिलं. मला माझ्या हिशोबाने चंद्रकांत दादा सुद्धा बोललेत की लगेच भाऊंच्या नंतर, आणि त्यानंतर भुजबळ बोलले. म्हणजे बिलाला मान्यता मिळाली असे आपल्या असेंब्लीची. आणि त्यानंतर आता हे असेंब्लीचं पास केलेलं बिल केंद्राकडे जातं आणि केंद्र शासनानं त्याला मान्यता दिल्यानंतर या शहराचं नाव ईश्वरपूर होईल. तोपर्यंत या शहराचं नाव ईश्वरपूर होणं फार अवघड आहे. कारण औरंगाबादचं ज्यावेळी नामकरण संभाजीनगर केलं, छत्रपती संभाजीनगर, त्यावेळेस असाच प्रॉब्लेम काही काळ तयार झाला होता की केंद्राची मान्यता आली नव्हती लवकर. आणि त्यानंतर केंद्रानं मान्यता दिली आणि त्या शहराचं नाव परत छत्रपती संभाजीनगर झालं. म्हणजे अजून केंद्राकडे प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित आहे, मात्र आता ऑनलाईन गेला असेल प्रस्ताव. आता ईश्वरपूर म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे काय? आता सध्याच्या घडीला कसं आहे, आमच्यासारखी हिंदुत्ववादी विचाराची माणसं ईश्वरपूर म्हणणार, पण सामान्य माणूस या शहरातला लगेच ईश्वरपूर म्हणणार नाही. कारण कायदेशीर तसा हे निघायला पाहिजे, GR निघायला पाहिजे, तहसील कार्यालयातून निघायला पाहिजे, कलेक्टर ऑफिसमधून निघायला पाहिजे. काय जे काही गव्हर्नमेंटचं प्रोसिजर असेल त्या पद्धतीने तो GR निघावा लागेल आणि त्यानंतर ते अधिकृत ईश्वरपूर नाव होईल. बरं, माझा शेवटचा आपण, कारण आज पेपरच्या सुद्धा बातम्या तुम्ही बघा, पेपरला ईश्वरपूर होणार असं म्हटले की ईश्वरपूर शहर ईश्वरपूर झालं असा शब्द पेपरवाल्यांनी वापरलेला नाही. त्यामुळं हे प्रोटोकॉलप्रमाणे जाणार. बिल पास केंद्र सरकारी जेव्हा मान्यता येईल त्यावेळी मला वाटतं की केंद्र सरकारला मान्यता निश्चितपणाने देणार. कारण खाली ज्या विचाराचं गव्हर्नमेंट आहे त्याच विचाराचं केंद्रात गव्हर्नमेंट आहे. आणि त्यामुळे ते काय अवघड नाही. आता ते झाल्यात जमा आहे, फक्त ती कधी देते केंद्र मान्यता ही वाट बघावी लागेल आपल्याला. आपण शेवटाकडे जाऊयात. गेल्या अनेक दशकांपासून या शहराचं नाव इस्लामपूर असं आहे आणि आत्ताच अलीकडे 1-2 दिवसामध्ये त्याचं ईश्वरपूर होत आहे. म्हणजे त्यासाठी अनेक मुस्लिम लोकांनी सुद्धा सह्या दिलेल्या आहेत असं आनंदराव पवारांना दिल्या. हा, मात्र माझा प्रश्न असा आहे, आनंदराव पवारांनी ईश्वरपूर नामकरणाचं ठराव पास करावा म्हणून नगरपालिकेत खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आनंदराव पवार नगरसेवक असताना आनंदराव बापूनं प्रयत्न केला आहे, नाही असं नाही. आणि गट्टेच्या गट्टे आम्ही वाजत घेऊन नगरपालिकेत दिल्या लोकांच्या सह्यांची. म्हणजे केलेलं नाही का तर असं पण नाही. काही मंडळी त्या काळातसुद्धा आनंदराव बापू प्रयत्न करत असताना ठराव मांडायचा नगर परिषदेत, तेव्हा काही मंडळींनी मतं जातील म्हणून काढता पाय घेतलेला होता. त्या आनंदरावच्या भूमिकेपासून तीच मंडळी आज आहेत पुढं आमच्या सगळीच. माझा महत्त्वाचा प्रश्न एक होता की आता इस्लामपूर हा शब्द त्या ठिकाणी इस्लाम त्यातला गेलेला आहे, म्हणजे त्यानुसार आता इस्लामपूर शहरामध्ये बघितलं तर अनेक मुस्लिम कम्युनिटी आहे किंवा आहेत 100%. त्यांची आता मन दुखावली नाही आहेत का, किंवा असं वाटत नाही? मला असं वाटत नाही दुखावतील त्यांची मन. का दुखावणार नाहीत? का तसं सौहार्दाचं वातावरण या शहरात आहे हिंदू मुस्लिमांच्यात. कधी इथं हिंदू मुस्लिम दंगल झाली का बघा? नाही झाली नाही. किंवा तेढ आहे असं पण कधी नाही. शकील सय्यदसारखा माणूससुद्धा आमच्या शिवसेनेत काम करत होता. आता ते उद्धवबरोबर राहिले हा वादाचा विषय आहे, परंतु असं काय नाही. साबीरभाईसारखा नेता शिवसेनेत काम, बाळासाहेबांचा एकदम उजवा हात होता साबीरभाई. ते 5 वर्ष मंत्री होते साबीरभाई
आणि वैशिष्ट्य असं की साबीरबाई इतका म्हणजे निस्वार्थी मंत्री मी बघितला नाही आयुष्यात. साबीर म्हणजे इतका की साबीरबाईंनी 5 वर्ष मंत्रिपद भोगूनसुद्धा शेवटी वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली त्यांच्या म्हातारपणी. अरे बाप. काहीच मिळवलं नव्हतं त्याने. म्हणजे अशी माणसं आमच्या संघटनेत लतीफ कुरणे होता. त्यामुळं असं काय मला वाटत नाही की इथं त्या ह्या नामकरणाचा परिणाम खूप मोठा मुस्लिम कम्युनिटीवर होईल, नाही वाटत. कारण आज पेढेसुद्धा मुस्लिम कम्युनिटीला दिल्यात आनंदराव कालपासूनच. सदाभाऊनी दिले सकाळी. आता हे ईश्वरपूर ज्यांनी केलेलं आहे किंवा अनेक हिंदुत्ववादी संघटनांची पूर्वीपासून मागणी आहे, मात्र आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होत आहेत. आता हा मुद्दामून त्या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती वापरला जाऊ शकतो का, हा नंबर 1. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता ह्याचं श्रेय नेमकं म्हणजे कोणाला द्यावं आपण. तुम्ही आता ज्येष्ठ आहेत, साहित्यिक आहे, गेल्या अनेक वर्षापासूनचा अभ्यास आहे, त्याला नेमकं कोणाला श्रेय द्यायचं आपण त्याचं? आता याचं श्रेय मी जर सांगितलं कोणाला द्यावं तर मी बाळासाहेबांना द्या म्हणणार. बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं श्रेय जाऊ दे म्हणणार. ही एक माझी भावना आहे. बरं. म्हणजे पायाचे दगड कसे जी माणसं झाली ती सुद्धा महत्त्वाची असतात. बरोबर. आणि बाळासाहेबांच्या आधीसुद्धा पाया दगड पंत काका झाला आहे. म्हणजे पंतकाका सुद्धा योगदान या नामकरणात आपण विसरून चालणार नाही पंथा सबनीसांचं. पण बाळासाहेबांनी हा प्रश्न स्ट्रॉंगली म्हणजे सौ सुनार की एक लोहार की म्हणतात तशी बाळासाहेबांनी एक लोहार की मारली त्या काळात. बरं. आणि तिथनं जरासं ईश्वरपूर म्हणजे आमच्या तोंडात ईश्वरपूर यायला लागलं. आम्ही भाषण करताना ईश्वरपूर म्हणायला लागलो. आम्ही लेटर पॅडवर ईश्वरपूर वापरायला लागलो. म्हणजे असे एक थोडंसं बदल झाला साहेबांचं. आणि अलीकडच्या बाजूला मी सांगितलं ना, आता श्रेय कुणाला द्यायचा हा प्रश्नच आहे तसा. कारण आनंदराव आमच्या पवारांनी पालिकेत हा ठराव पास करण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मग श्रेय मग बापूला दिलं पाहिजे. आणि कायदेशीरदृष्ट्या हा प्रश्न मांडण्याचं काम सदाभाऊने केलेलं आहे. त्यामुळे तसं बघितलं मग तसं सदाभाऊला पण श्रेय द्यावं लागेल. तर श्रेय एकाकडं न जाता हे श्रेय सगळ्या अशा समुदायाचं आहे. म्हणजे कुणी एकानं नाही, कुणी एकानं श्रेय घेऊच नाही आणि तसा वाद बी करू नये. माझा दुसरा प्रश्न होता की निवडणुकीच्या काळात हा मुद्दा उचलला जाऊ शकतो का? जाऊ शकेल की. हिंदुत्ववाद्यांची मतं मिळवायला आमच्यासारखी माणसं हा प्रश्न मांडतील. आम्ही नाव केलं, ईश्वरपूर केलं म्हणून. पण दुसऱ्या बाजूला आमचे जे विरोधक आहेत ते आमच्या अपोजिट बोलतील. कोण बोलू शकते याच्या विरोधात? बोलू शकतील. आता काय ज्यांना हा मुद्दा पसंत नव्हता ती माणसं बोलणार की मतासाठी. आता मताच्या गठ्ठ्यांचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून या देशात या महाराष्ट्रात चाललंय. मग कोणाचा तरी मताचा गठ्ठा आपल्याला मिळावा म्हणून त्या माणसांना चुचकरण्याचं काम या देशात या महाराष्ट्रात चालू आहे. आणि ते विशेषतः पवारसाहेबांचा गट जास्त करतोय असं माझं मत आहे ठाम. म्हणजे मी आरोप करत नाही त्यांच्यावरती, पण कारण नसताना का नाही. आता खरं तरी हा मुद्दा एक करूच नाही कोणी विषय निवडणुकीचा, परंतु तो मुद्दा होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने होण्याची शक्यता. तसं बघितलं तर अहमदनगरचं अहिल्यादेवी केलं, त्यानंतर अनेक शहराचे नाव अहिल्यानगर केलं. ते मुद्दे निवडणुकीत वापरले गेले कारण भाजप असेल किंवा हिंदुत्ववादी संघटनांची ती स्ट्रॅटेजी होती. आता तशा प्रकारे इथं घडणारच ना. बीजेपी वापरणार त्याच्या पद्धतीने, वापरणार 100% वापरणार. आता स्थानिकचा जर विचार केला पण जयंत पाटील आमचे विरोधात असतील त्यावेळेस तर जयंत पाटील हा मुद्दा की या म्हणजे तेढ निर्माण केलं म्हणतील आणि काय म्हणतील किंवा असे विरोधक म्हणणार की जयंत पाटील साहेब आता कसे आहेत, यांचे विरोधकच आहेत, काय मित्र नाहीत तसे. पण काय आज रोजी तरी नाहीत, भविष्यात काय सांगा. आता कुणाचंच काय सांगायला झाले. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण आता आपण शेवटाकडे जातोय आणि मगाशी आपण चर्चा होत्याच म्हणून एक मला आणखी एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुमचं खरं नाव दिलीप बाळासाहेब पाटील. दिलीप बाळासाहेब. तुम्ही मगाशी म्हणलात की मला बाळासाहेब माझं दिवा पाटील ठेवलं. मला शेवटचा किस्सा तुमच्याकडून तो ऐकायचा आहे. काय झालं, माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर बाळासाहेबांनी मला म्हटले तुझं नाव काय सगळं म्हटली. तर मी म्हटलं माझं नाव दिलीप बाळकृष्ण पाटील साहेब सगळं नाव असं.
अरे म्हणले मग तू दिवा नावाने लिही ना म्हणले. अरे एक दिवा म्हणली राजकारणात आहे, एक होते की साहित्यात म्हणली दिवा. दिवा नावानं पुस्तक लिहित जा म्हटले, चांगलं नाव चालेल म्हटले तुझं. आणि साहेबांनी मला तो एक संदेश दिला होता. त्यानंतर मी 4-5 वर्ष दुर्लक्ष केलं होतं दिवा पाटील नाव लिहायला. तरी परत दुसऱ्यांदा ज्यावेळी मी पुस्तक एक प्रकाशित साहेबांच्या हाती कुठं केलं, माझ्या झुंज पुस्तक केलं मातोश्रीवर, म्हणजे त्याचे फोटो आहेत माझ्याकडे झुंज प्रकाशनाचे. मग साहेबांच्या हस्ते ते झुंज प्रकाशन केल्यानंतर साहेब म्हटले तू परत दिलीप नावानं पुस्तक लिहायला लागलास म्हटले. तर म्हटलं होय साहेब, आता ही दुरुस्त करीन म्हटलं. आणि त्यानंतर मी सगळी पुस्तकं दिबा पाटील नावानं माझी यायला लागली. म्हणजे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा मला खूप मोठा आशीर्वाद मिळाला. मला म्हटले तू चांगला मोठा लेखक हो. मी या महाराष्ट्रात आता माझं नाव खूप मोठं आहे साहित्यात. म्हणजे जे शिवसेनेत मिळालं नाही ते मला साहित्यात दिलेलं आहे. आज कसं असते, माझी विचारसरणी नस जोडलेली असल्यामुळे या सगळ्या हिंदुत्ववादाची मी वेळोवेळी मग अशा या मुवमेंटमध्ये असतो. आज सकाळी होतं, सदाभाऊंचा फोन आल्यावर आलो होतो. तर नक्कीच बघितलं की आपण हे होते दिबा पाटील. त्यांनी त्यांच्या नावाचा किस्सासुद्धा त्या ठिकाणी सांगितलेला आहे की बाळासाहेबांच्यामुळं माझं नाव दिबा पाटील पडलं. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालेलं आहे. मात्र कशा पद्धतीनं ते झालं, किंवा 1986ला इस्लामपूर शहरातल्या यल्लामा चौकामध्ये जी सभा झाली होती बाळासाहेब ठाकरेंची, त्या सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी या इस्लामपूर शहराचं नाव आजपासून ईश्वरपूर असं त्यावेळेस घोषित केलं होतं. आणि खऱ्या अर्थानं तिथं ईश्वरपूर या नावाची त्या ठिकाणी ठिणगी पडली. आणि तिथून अनेक संघटनांनी, अनेक नेत्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी आणि शहरातल्या नागरिकांनी त्या ठिकाणी ती मागणी पुढं रेटली. आणि आज किंवा आत्ता कुठंतरी ते नाव आपल्या शहराला मिळाल्याचं या ठिकाणी दिसतं आहे. आणि त्याबरोबर अनेक महत्त्वाचा मुद्दा असा येतो आहे की जे नाव अनेक वर्षापासून इस्लामपूर असं होतं, त्यामुळं कदाचित या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये असणाऱ्या किंवा इतर जे मुस्लिम कम्युनिटी आहे किंवा मुस्लिम समुदाय आहे त्यांच्या भावना कुठंतरी दुखावल्या आहेत का, किंवा काय, ह्याचासुद्धा आपण विचार केला गेला पाहिजे. कारण नाण्याला दोन्ही बाजू असतात. कारण आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं आहे की ज्या ज्या ठिकाणची नावं त्या ठिकाणी बदलली, त्या ठिकाणी मुस्लिम कम्युनिटी असेल किंवा मुस्लिम समाज असेल त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र आपण सगळ्यांनी एकच इच्छा त्या ठिकाणी या ठिकाणी अपेक्षा करूया की कोणत्याही समाजाचा किंवा कोणत्याही लोकांचा ईश्वरपूर शहराला त्या ठिकाणी विरोध नसावा किंवा तशा पद्धतीचे प्रश्न पुढे जाऊन उपस्थित होऊ नयेत, अशा पद्धतीचे आपण सगळ्यांनीच अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करूयात. आणि ईश्वरपूर झालेला आहे याचा सर्वांना आनंद आहेच, मात्र सगळ्यांनाच त्याबद्दल आमच्या वतीनं आणि मुळात म्हणजे ज्यांनी ठिणगी टाकली या ईश्वरपूर शहराबद्दल दिवा पाटील यांच्याकडून देखील सर्वांना शुभेच्छा आहेत. सध्या तरी आपण इथंच थांबूयात, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.